बघा, लेटेस्ट आणि न्यू योजना आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 12,000 रुपये जमा करायचे आहे आणि मिळवायचे 8 लाख रुपये रिटर्न. तर कशा पद्धतीनं पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम आहे ते आपण बघूया. बघा, जे पोस्टात पैसे ठेवतात ते अशा स्कीममध्ये गुंतवू शकतात. तर कशा पद्धतीने याचा लाभ तुम्ही मिळवू शकता ते आपण आता बघूया. तर 12,000 रुपये जमा करा आणि मिळवा 8 लाख रुपये. पोस्ट ऑफिस RD. तर बघा, RD आहे ही एक प्रकारची पोस्ट ऑफिस RD स्कीम. आजच्या आर्थिक सेवात प्रत्येकजण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक करण्याबद्दल चिंतित असतो. अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध असताना निवड करणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव म्हणजेच RD एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येत आहे. ही योजना सुरक्षित गुंतवणुकीची आकर्षक परतावा देण्याचे वचन देते, जे अनेक गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. तर पोस्ट ऑफिस RD म्हणजे काय? तर पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव म्हणजेच RD योजना भारत सरकारद्वारे संचालित एक लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार नियमित कालावधीमध्ये सामान्यतः दरमहा ठराविक रक्कम जमा करतात आणि मॅच्युरिटीच्या वेळी मूळ रक्कम आणि व्याजासह परतावा मिळवतात. या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सरकारची हमी, जी तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे याची खात्री देते. तर पोस्ट ऑफिस RDची वैशिष्ट्ये बघा. आकर्षक व्याजदर मिळते. तर पोस्ट ऑफिस RD योजनेत सध्या 6.7% म्हणजे 6.7% वार्षिक व्याजदर देत आहे. बहुतेक बँक ठेवीच्या दरापेक्षा जास्त आहे. हे व्याजदर त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने गणना केले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना अधिक फायदा होतो. तर लवचिक गुंतवणूक रक्कम. तर RD योजनेत तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करू शकता. तर बघा, सुरुवातीची 100 रुपयापासून सुद्धा तुम्ही किती पण जास्त यातमध्ये लाभ घेऊ शकता. तर उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 12,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षानंतर 8,56,388 एवढे रुपये मिळणार आहे. बघा, 5 वर्षानंतर 12,000 गुंतवले जर तुम्ही महिन्याला, तर तुम्हाला एवढा परतावा यातून मिळणार आहे. अशा पद्धतीची ही स्कीम आहे. तर बघा, स्कीम चांगली आहे. करमध्ये सुद्धा लाभ मिळणार. तर पोस्ट ऑफिस RD योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. यामुळे तुम्हाला कर बचतीचा दुहेरी फायदा मिळतो, ज्यामुळे ही योजना अधिक आकर्षक बनत आहे. सुरक्षितता. तर बघा, भारत सरकारच्या हमीमुळे RDमध्ये गुंतवणूक केलेले पैसे अत्यंत सुरक्षित आहेत. बाजारातील चढ उताराचा कोणताही प्रभाव पडत नाही, जे शेअर बाजारासारख्या गुंतवणुकीच्या तुलनेत महत्त्वाचा फायदा आहे. तर सहज उपलब्ध आहे. तर देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये RD खाते उघडता येते, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही गुंतवणूकदारांना सहज प्रवेश मिळतो. RD खाते कसे उघडावे? तर कसे उघडायचे बघा. पोस्ट ऑफिस RD खाते उघडणे अत्यंत सोपे आहे. तुम्हाला फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आणि खालील कागदपत्रे सादर करावे लागतील. तर कोणती कागदपत्र आहे? ओळख पुरावा म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी. पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, वीज बिल, पासपोर्ट, 3 नंबर पासपोर्ट साईज फोटो लागेल. आणि प्रारंभिक रक्कम म्हणजे जेवढी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे प्रत्येक महिन्याला, तेवढी तुम्हाला रक्कम घेऊन जावे लागणार. या कागदपत्रासह आवश्यक अर्ज भरून तुम्ही सहज RD खाते उघडू शकता. जर तुम्ही दरमहा 12,000 रुपये गुंतवणूक केली तर मासिक गुंतवणूक 12,000 आणि वार्षिक गुंतवणूक 1,44,000 रुपये होणार. 12,000 गुणिले 12 म्हणजेच 5 वर्षासाठी एकूण गुंतवणूक तुमची 7,20,000 एवढी होणार. आणि 1,44,000 बाय 5 म्हणजे 6.7% व्याजदराने 5 वर्षानंतर मिळणारे व्याजदर हे 1,36,388 एवढे असणार. मॅच्युरिटीच्या वेळी एकूण मिळणारी रक्कम हे 8,56,388 एवढी असणार. आणि 7,20,000 ते 1,36,388. तर एकूण रक्कम 8,56,000 एवढी मिळणार तुम्हाला. अशा पद्धतीने ही आहे RD. हे आकडे स्पष्टपणे दाखवतात की RD योजना कशी आकर्षक परतावा देऊ शकते. बघा, 5 वर्षातच एवढी रक्कम तुम्हाला वाढवून मिळणार आहे. पोस्ट ऑफिस RD योजना सुरक्षित, आकर्षक परतावा आणि कर लाभाचा अनोखा संगम प्रदान करते. बाजारातील अस्थिरतेच्या काळात ही योजना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये
स्थिरता आणण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम सहनशीलता लक्षात घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिस RD योजनेचा समावेश तुमच्या गुंतवणूक रणनीतीत करू शकता. तुमच्या आर्थिक प्रवासात यशस्वी होण्यासाठी अधिक माहिती आणि सल्ल्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या किंवा आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा. महत्त्वाची टीप बघा, सध्याचे व्याजदर 6.7% आहे आणि हे बदलू शकतात आणि सरकारी धोरणानुसार समायोजित केले जाऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी अद्ययावत दर तपासणे महत्त्वाचे आहे. बघा, तुम्ही जेव्हाही गुंतवणूक कराल तेव्हा किती % व्याज आहे ते तुम्ही नक्की चेक करा. चला, तर अशी महत्त्वाची योजना आहे आणि चांगली योजना आहे. नक्की इतर कोणत्याही योजनेला बळी पडल्यापेक्षा सरकारी योजनेत नक्की गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. त्याच्यामुळे ही योजना चांगली आहे. तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.